युद्ध पडले आणि मग आर्यन आर्यन कुठत ते पण बेशुद्ध झाले होते का? काहीच झालं नाही ना त्यांना? कुठत ते? वाघमारे ती सुद्धा बेशुद्ध झाले होते. काय? होय, म्हणजे जो दूर झाला होता ना त्याचा फायदा घेऊन कोणतरी त्यांच्या डोक्यावर वार केला. माझ्यामुळे बिचारे त्यांना काय काय भोगावं लागलं. अहो तुमच्यामुळे काही झालेलं नाही वाघमारे, कशाला स्वतःला दोष देताय तुम्ही? असं कसं सत्या? कोण कुठले ते आपली मदत करायला आले आणि हे सगळं सहन करावं लागतंय. त्यांचे वडील खासदार आहेत, त्यांना काही झालं असतं तर? कुठे आहेत ते? मला भेटायचं आहे त्यांना. दीदी अगं त्यांना पण तुझ्या सोबतच इथं आणले. बरं केलं, मला भेटायचं त्यांना. वाघमारे हो, नंतर भेटा त्यांना. तुम्ही आता आराम करा, त्यांना पण आराम करायची गरज आहे, ते पण आराम करताय. सत्या अरे हे बघ, अशा परिस्थितीत फक्त मी माझा विचार नाही करू शकत, बरोबर नाही वाटत. चल. अहो वाघमारे काय करताय तुम्ही? तुमची अवस्था बघा. माझी अवस्था ठीक आहे सत्या, आणि असं स्वतःचाच विचार करणं बरोबर नाही वाटत. आपल्यासाठी त्यांनी बिचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातलाय. आपलं कर्तव्य त्यांची काळजी घेणं. चल. सावकाश सावकाश सावकाश. चला मम्मी साहेब येतो. ऐरंबा निघालाच आहे तू? हो आता बरं वाटतं. अरे आजचा दिवस राह की इथं. कसं आहे, उद्या नवीन वर्षाचा पहिला सण आहे, गुढीपाडवा. तर नव्या वर्षाची सुरुवात आमच्या सोबत कर. हा वय की, थांबून जा. तसं बी उद्या आमच्याकडं पुरणपोळ्या, कुरड्या, भजी काय काय असते. हे बहिणी खरंच आवडलं असतं मला, पण काय आणि घरी जाऊन एकटाच सण साजरा करणार होय? आता पेक्षा राहा इथंच मस्तपैकी गुढीपाडवा साजरा करू आपण. सकाळच्याला कडुनिंबू खाऊन तोंड कडू करायचं आणि दुपारी हे मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या ओढायच्या आणि तोंड गोड करायचं. अहो कुठं जाताय? राहा इथंच. नाही नाही जयदीप भाऊ, सगळं मान्य आहे मला, पण कसं आहे सकाळपासून इथंच होतो आणि तुम्ही सगळ्यांनी एवढी काळजी घेतली माझी, आता निघायला हवं. सगळे थांबवू पाहतायत, पण जिने थांबवायला हवं ती कुठे राहिली? म्हणजे बाहेर नाही आले. बघून येऊ का? काय थांबतोस ना तू? नाही नाही मम्मी साहेब, मंजिरी मॅडम कशा आहेत आता? खूप ते बरे असतील, त्यांचे निरोप घेऊन जातो एकदा. आर्यन कसं आहात तुम्ही? बरे आहात ना? तुम्हाला काही त्रास तर नाही होते? खरंच सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला सगळं त्रास सहन करावा लागतोय. ठीक आहात ना तुम्ही? आर्यन आर्यन भाऊ, काय काय झालं? काय नाही, इन्स्पेक्टर मॅडमने एवढं काळजीपूर्वक विचारपूस केली म्हणून मग छान वाटलं. काळजी करून दाखवलं नाही तर काय करत? हिच्या पायी तर समजा वाईट गोष्टी घडतात. आधी माझ्या सत्याच्या जीवावर बेतलं, मग जयदाच्या जीवावर, आणि आज तुझ्या जीवावर. तुमचं समजाचं नशीब बलवत्तर म्हणून काही अगतीत घटना घडल्या नाही. नाहीतर हिच्यामुळं कित्येक निष्पाप लोकांचा जीव धोक्यात येतात आणि मग उगा काळजी बिळजीचा खोटा आणती ही. मम्मी, वाघमारे काय खोटा आणत नाहीत. होय का? मग मी खोटा आणते? ए ने बेट, तुला जो काही तपास करायचा असेल, मोहिमा करायची असेल का नाही, तुझ्या खाकीतल्या टीम सोबत करायच्या. इथं माझ्या लेकरांना अजिबात अडचणीत आणायचं नाही सांगून ठेवते. तुझं तुम्हीच तर. मम्मी गप्प बसशील का जरा? काय बी झालं तर तू वाघमाऱ्यांनाच दोष देतेस. मी तुला रोज समजवतो, रोज आपल्यात वाद होतात, पण तुझं आपलं पालत्या घड्यावरनं पाणी कधीच सुधारत नाहीस तू. हे बघ, तुला शेवटचं सांगतोय मी, परत जर तू वाघमाऱ्यांवर खोटे आरोप केलेस ना तर मी अजिबात सहन करणार नाही. काय करशील? परत जर तू वाघमाऱ्यांवर खोटे आरोप केलेस तर वाघमाऱ्यांना घेऊन एक घर सोडेल. आणि हे तुला खरोखर सांगतोय मी.
आणि वाघमारे, तुम्हाला बी हिचे खोटे आरोप सहन करायची काही गरज नाही. चला